इटालियंटा म्हणजेच इटालियन हॅलो ऑल. मी तन्वी आजच्या 8 अपडेट्सनी म्हणजेच 8 ॲज इन ॲटिट्यूड अपडेट्सनी तुमचं सगळ्यांचं जेनझीज पॉडकास्टमध्ये स्वागत करते. सो विदाउट फर्दर अडो लेट्स स्टार्ट विथ टुडेज शो. जानेवारी 2026 पासून क्लॉड बॉट सगळ्यांचाच सिक्रेट टूल झालंय. हे क्लॉड बॉट और ओपन क्लॉ ही सगळीच नावं याच AI एजंटची आहे. बिकॉज मेनी पीपल स्पेल इट डिफरंट वे. आज लोक या एजंटसाठी इतकी एक्साइटेड का आहेत? बिकॉज याला कमांड द्यायच्या आधीच आपल्याला समोरून स्वतःहून मेसेज करतं आणि हे क्लॉड बॉट आपल्या फोनमधल्या सगळ्या ॲप्समध्ये जाऊन बसलेलं आहे. म्हणूनच ॲपमधली सगळी हालचाल आपल्याला कळायच्या आधीच क्लॉड बॉटला कळते. लिटरली आपल्या स्टॉक्समध्ये झालेला बदल सुद्धा हे आपल्याला मेसेज करून कळवतं. या AI एजंटला आय कीपर म्हणू शकतो. पण जेव्हा आपण सॉफ्टवेअर्सला सगळा ॲक्सेस देतोय तेव्हा आपल्या प्रायव्हसीची जबाबदारी सुद्धा आपणच घेतो. हे लक्षात ठेवलं की झालं. सो काय मेसेज मिळतात ह्या ॲप्समधून? हे द स्टॉक्स यू हॅव बीन वॉचिंग जस्ट ड्रॉप बाय 3%. और हे यू हॅव 3 मेल्स फ्रॉम द मेल बॉक्स. सो हे AI एजंट स्मार्ट आहेच आणि त्याच्या प्रायोरिटीमध्ये युजर्स फर्स्ट प्रायोरिटी आहे. वाव, नॉट 2.0 बट 3.0 लेवलचं AI एजंट मार्केटमध्ये आलंय. 2025 मध्ये जॉब्स टिकतील की नाही याबाबत सगळ्यांमध्येच भीती होती. आपणही लेऑफचा एक भाग होऊ शकतो अशी भीती त्यांना वाटत होती, स्पेसिफिकली कोडर इंडस्ट्रीजमध्ये. पण आता 2026 मध्ये याचीच ही भीती जराशीही वाटणार नाहीये. जेव्हा त्यांना कळलं की मार्केटमध्ये इमर्जंट असं मॅजिकल AI एजंट आलंय. व्हॉट काइंड ऑफ मॅजिक एक्झॅक्टली दिस इमर्जंट डू? सो समजा की तुम्हाला शून्यापासून सुरुवात करायची आहे, पण कोडिंग तुम्हाला जमत नाहीये. मग डायरेक्ट इमर्जंटकडे जा ना आणि तुम्हाला काय हवंय, कसं हवंय ते सगळं त्याला नीट एक्सप्लेन करा. देन जस्ट वेट अँड वॉच. मग इमर्जंट तुम्हाला फ्रंट एंड पासून बॅक एंड पर्यंत सगळंच बनवून देईल आणि परफेक्ट वेबसाईट डायरेक्ट तुम्हाला रेडी करून देईल. लिटरली हव्या त्या गोष्टी या इमर्जंटकडून प्रॉपर सॉफ्टवेअर्स बनवून घ्या ना. नाउ टेल मी, स्लीपिंग पिल्स और ड्रग्स कोण कोण घेतं? तुम्ही म्हणाल व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन आर यू आस्किंग तन्वी? लेट मी टेल यू, एक ऑफिशियल स्लीपिंग ड्रग सध्या मार्केटमध्ये आलंय ज्याचं नाव आहे इलमाइंड. हे इलमाइंड एक AI टूल आहे और स्लीपिंग बँड आहे आणि हा बँड लावला की लवकर झोप लागते म्हणे. हा बँड न्यूरोमॉड्युलेशन टेक्निकवर काम करतो. सोप्या भाषेत सांगू का? आपल्याला झोपण्यासाठी नॉईज कॅन्सलेशनचं काम करतो. चला एक्सप्लेन करते. आपल्याला झोप का लागत नाहीये यावर ते काम करतं. मग पिंक नॉईज असा एक साऊंड ते ब्रेनमध्ये योग्य पद्धतीने पाठवतं. मग सिम्पली झोप न लागणाऱ्या वेव्सला हे रिप्लेस करतं आणि तुमच्या बॉडीवर फोकस करतं. मग तुम्हाला आपोआप झोप लागते. फन पार्ट म्हणजे तुम्ही जरा मधूनच उठलात ना तरी परत हे तुम्हाला डीप स्लीपमध्ये जायला मदत करतं. मग इमॅजिन हा बँड कामाच्या ठिकाणी लावला तर काय लेवलवर तुमच्या कामाचा स्पीड वाढेल आणि फोकस वाढेल ते आपण बघूया. नाव गुगल लॅब्सनी आता एक फ्री ग्राफिक डिझायनिंग टूल लॉन्च केलंय जे पोस्टर्स, प्रॉडक्ट बॅनर्स और इवन फुल वेबसाईट लेआउट बनवून देईल आणि तेही फक्त काही सेकंड्समध्येच. आता हे कुठे सापडेल? सो गो टू गुगल लॅब्स और गुगल्स एक्सपेरिमेंट पेज. मिक्सबोर्ड एक्सपेरिमेंट्स नावाचं हे ॲप सापडेल. हव्या त्या कलरमध्ये आणि हव्या त्या डिझाईन्समध्ये तुम्हाला डिझाईन्स हे लगेच रेडी करून देईल. अगेन फेसवर वाव होईल असंच ॲपल एअर ड्रॉ लोकांच्या नजरेतच अजून आलेलं दिसत नाहीये. एअर ड्रॉ 3D हे ॲपल विजन प्रो असं ॲप हे मस्त फीचर म्हणजेच हवे 3D ड्रॉइंग्स बनवण्याची परमिशन देतं. मस्त ना? म्हणजेच नॉट ओन्ली 3D ड्रॉइंग्स पण या फीचर्समुळे रिअल वर्ल्डशी डायरेक्ट कम्युनिकेशन केल्याचा फील येतो. क्यूट. सो इवन टुडे शॉर्ट अँड क्रिस्प अपडेट्सनी तन्वी सायनिंग ऑफ. बघत रहा जेनझीज पॉडकास्ट ओनली ऑन साम TV, सॅटर्डे नाईट 9:30. गुड बाय.